आरोग्य सेवांवरती येत्या 3 वर्षात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांशी चर्चा केली। पुढल्या आठवड्यात ही निवडणूक व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे। शिवाय राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या मार्गी लावण्यासाठीही राज्यपालांना गळ घालण्यात आली आहे। या दोन्ही मुद्द्यांवरती राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या प्रतिसादाकडे आघाडीसह विरोधी पक्षांचंही लक्ष असेल। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या याचिकेवर आता 15 मार्चला सुनावणी होणार आहे। दिशा सॅलियन मृत्यूबाबत आरोपांप्रकरणी एफआयआर रद्द करण्यासाठी दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यात राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा आरोप राणेंच्या वकिलांनी केलाय। आता या प्रकरणी पुढच्या मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होईल। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आतापर्यंत भाजपवाल्यांनी अनेक मुहूर्त दिले, मात्र तसं काही होणार नाही असा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावला। भाजप केवळ राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली। राज्यात मध्यवर्ती निवडणुका लागतील असं विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला। आरोग्य सेवांवरती येत्या 3 वर्षात 11,000 कोटी रुपये खर्च करण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे। शासकीय ट्रॉमा केअर युनिट स्थापन करण्यासाठी 100 कोटी रुपये आणि आवर्ती खर्चासाठी 18 कोटींचा निधी, टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरला आयुर्वेदिक संशोधन केंद्रासाठी 10 हेक्टर जमीन देण्यात येईल। अर्थसंकल्पात याबाबतची घोषणा करण्यात आली। तसंच प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारणार, नाशिक नागपुरात वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणार, तसंच पुणे शहराजवळ 300 एकर जागेवरती इंद्रायणी मेडिसिटी उभारणार असल्याचं अजित पवार यांनी घोषणा केली आहे। राज्य सरकारनं सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशु रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय अर्थसंकल्पातून जाहीर केलाय। हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड या सगळ्या जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचे स्त्रीरोग रुग्णालय उभारलं जाईल। तसंच अकोला आणि बीड इथं आधीच रुग्णालयाचं बांधकाम हाती घेण्यात येतंय। किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना किडनी स्टोन काढण्यासाठी मोफत उपचार करण्यात येणार आहेत। तसंच पुढील 3 वर्षात 200 खाटांच्या सर्व रुग्णालयांमध्ये ही शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याचं देखील अर्थमंत्री अजित पवार म्हणाले। यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी 17 कोटी 60 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। देशातल्या तरुणांना इथंच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपुरातील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहेत। पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक तंत्रात फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदानाची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे। याचा 20 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। तसंच शेततळ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 75,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। कृषी निर्यात धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याचं पवार अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाले। चला ठाकरे सरकारच्या तिसऱ्या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी केंद्रस्थानी होता। कृषी विभागाला 3025 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। नियमित व्याज परतावा करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे। तसंच मसाल्याच्या पिकांचा बागायती पिकांमध्ये समावेश करण्यात आलाय। शालेय शिक्षण विभागासाठी राज्य सरकारनं 2354 कोटींची तरतूद केली आहे। शिष्यवृत्तीधारक योजना आधार कार्डाशी जोडल्या जाणार आहेत। तरुणांना राज्यातच वैद्यकीय शिक्षण मिळावं यासाठी पदव्युत्तर शिक्षण संस्थांमध्ये जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील सेंट जॉर्ज, नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नागपुरातील बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था यासाठी स्थापन करण्यात येणार आहेत। राज्याच्या अर्थसंकल्पात मंदिरांच्या विकासासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे। यात वडाळ्यातील राम मंदिर विकासासाठी आणि कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विकासासाठी प्रत्येकी 25 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। तर अष्टविनायक विकास योजनेसाठी तब्बल 50 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे।
रायगड किल्ला आणि परिसराच्या विकासासाठी 100 कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली। राजगड, तोरणा, शिवनेरी, विजयदुर्गसाठी 14 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आलाय। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि गनिमी काव्याला हेरिटेज दर्जा मिळावा म्हणून युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव राज्य सरकार पाठवणार आहे। राज्यात विद्युत वाहनांची संख्या वाढवण्याचं प्रस्तावित आहे आणि याच अनुषंगानं 2025 सालापर्यंत 5000 चार्जिंग स्टेशन्स राज्यभरात उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। या सावित्रीबाई फुले भिडेवाडा विकास निधीसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली। तसंच राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल। गडचिरोलीत नवीन विमानतळाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। गडचिरोली या संवेदनशील जिल्ह्याला राज्याशी वेगवान मार्गाने जोडण्यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। नक्षलग्रस्त जिल्ह्यात रोजगार वाढीसाठी याचा उपयोग होईल। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून वढू बुद्रुक मध्ये महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसं असं स्मारक उभारण्यात येणार आहे। यासाठी महाविकास आघाडीनं अर्थसंकल्पात 250 कोटींची तरतूद केली आहे। तसंच छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करणार असल्याची माहितीही देण्यात आली। वाशीमधल्या महागाव इथं शॉर्ट सर्किटमुळे 9 एकरावरील ऊस जळून खाक झालाय। आग लागल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आगीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय। अलिबागमधील महाराष्ट्र कृती समिती आणि मच्छीमारांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतील प्रस्ताव मंजूर करावेत, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सागरी जिल्ह्यातील 50 कोटींची तरतूद करावी, 120 हॉर्स पॉवर इंजिन मासेमारी नौकांचा डिझेल परतावा आणि कोटा द्यावा, 300 कोटी थकीत डिझेल परतावा द्यावा अशा त्यांच्या मुख्य मागण्या आहेत। कोल्हापुरात ज्योतिबा मंदिरातील ई-पास पद्धत रद्द करून मंदिराचे 4ही दरवाजे खुले करावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी गाव बंद आंदोलन पुकारले। हे आंदोलन बेमुदत असून आज पहिल्या दिवशी गावातील सगळे व्यवहार ग्रामस्थांनी बंद ठेवले आणि मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत ई-पासची सक्ती रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। अधिवेशनात एकमेकांवरती तुटून पडणारे राजकीय विरोधक जेव्हा हातात हात घेऊन त्याच विधान भवनाच्या परिसरात गुफ्तगू करतात तेव्हा सर्वांचंच लक्ष वेधून घेतात। राष्ट्रवादी काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसंच जलसंपदा मंत्री जयंत पाटील विधान भवनाच्या परिसरात हसत खेळत गप्पा मारताना दिसले। यावेळी भाजपचे अनेक आमदारही त्यांच्या बाजूला होते। त्यांच्यात नेमका काय संवाद झाला हे समजू शकलं नसलं तरी याची चर्चा मात्र राजकीय विश्वात रंगली। बेशिस्त वाहन चालकांवरती सीसीटीव्हीची नजर असणार आहे। कल्याण डोंबिवली शहराच्या मुख्य चौक रस्त्यांवर बेशिस्त वाहन चालकांवरती आता सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवून ऑनलाईन चलान पाठवलं जाईल। या ई चलान माध्यमातून अवघ्या काही दिवसात 1.5 लाखांचा दंड आतापर्यंत वसूलही करण्यात आलेला आहे। कल्याणमधील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या 3 लाख ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची संधी मिळणार आहे। ग्राहकांना लोक अदालतीत सहभाग घेऊन विलासराव देशमुख अभय योजनेतील सवलत मिळवावी लागणार आहे। जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात 40,283 अधिकृत गर्भपातांची नोंद झालेली आहे। पुण्याच्या आरोग्य संचालनालयात ही नोंद करण्यात आली आहे। यातील 93% गर्भपात हे खासगी तर 7% शासकीय गर्भपात केंद्रात झाले। हा आकडा नक्कीच मोठा असून यामागची कारणं अनेक असल्याचं कळतंय। नागपुरातील अर्भक सापडल्यानंतर ही माहिती समोर आली आहे। नागपूर महापालिकेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी तरतूद केली आहे। यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या देवदर्शन आणि इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी तब्बल 3 कोटी 12 लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे।
पुष्पा सिनेमातील अल्लू अर्जुनच्या स्टाईलवरती आतापर्यंत हजारो व्हिडिओ व्हायरल झाले. त्यात आता नवजात बाळाच्या व्हिडिओची भर पडली आहे. हे नवजात बालक जन्माला येतात चक्क पुष्पा सिनेमातील अल्लू अर्जुनची स्टाईल मारताना दिसतंय. झुकेगा नहीं पुष्पा, पुष्पा राज, झुकेगा नहीं पुष्पा. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांच्या इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यानंतर आता या शाळांसाठी निधी जाहीर करण्यात आलाय. नुकसान झालेल्या शाळांना आता पुनरुभारणीसाठी 12,93,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. ठाणे जिल्ह्यातील 70 शाळांच्या दुरुस्तीसाठी 73 लाख दिले जाणार आहेत. तामिळनाडूच्या कोडाई कनाल टेकड्यांवरील जंगलात वणवा पेटला. दिंडीगुल जिल्ह्यामध्ये या टेकड्या आहेत. त्यातील मंजूर जंगलातील ही आग पहिल्यांदा लागली आणि त्यानंतर ती आजूबाजूच्या परिसरात पसरली. वनविभागानं तातडीनं आग विझवण्यासाठी पथकं रवाना केली आहेत. तर ही आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.